आज संपूर्ण देशामध्ये ज्या व्यक्तींना घरं नसतील त्यांच्यासाठी जी काही योजना राबवली जाते शासनामार्फत, आपण जिथं अधिवास करता असाल अनेक वर्षापासून, तर तिची जमीन आपल्याला देण्यात येते. मात्र आज जे आपल्याला एक प्रकरण आपल्यासमोर असं आलेलं आहे की हे शिरपूर तालुक्यातील जेतापूर म्हणून एक गाव आहे. या गावातील जे रहिवासी आहेत, या रहिवाशांनी ज्या ठिकाणी त्यांचा पोलला पाहिजे त्या ठिकाणी जमीन होती, या जमिनीवर त्यांचं काही त्या ठिकाणी ढोर त्या ठिकाणी ते ठेवत होते आणि अचानक त्यांना आपला ज्या प्रकारे घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र हे घरकुल दाखल करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला जे राजपूत समाजाचं जे घर आहे त्या लोकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला. नेमकं प्रकरण काय आहे आपण तर जाणून घेऊया. दादा, नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? आम्हाला जाती विरोध करतात ते. काय ते भाऊ, जमीन माळ समारंभ आमच्या बाजूला बांधू देणार नाही. बांधून असं हो, मग या संदर्भात तुम्ही तक्रार केली असेल ना? आम्ही केले, आमची दखल कोणी घेत नाही. यांनी तक्रार दाखल केल्यानंतर देखील तक्रार घेतली गेली नाही असं यांचं म्हणणं आहे. आता त्या ठिकाणी प्रशासक नेमला गेला आहे. त्या ठिकाणी ग्रामसेवक आहे. तर या ग्रामसेवकांचं प्रशासकांचं काम होतं की तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्य करणं. या संदर्भात आपण काय सांगणार? ते गावाच्या लोकांचे दाम मारतात त्या लोकांचे. गावच्या लोकांचं जास्त ऐकतात ते. गावाच्या लोकांचं जास्त आहे. ठीक आहे ताई, काय सांगणार तुम्ही या संदर्भात? तुमच्यावर आता हा जो एक प्रकार तुमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अन्याय होतोय, फक्त आम्हाला हीच मागणी आहे की आम्हाला त्या आमच्या जागेवर पूर्वीपासून आम्ही सांभाळलेली जागा आहे, तिथे आम्हाला घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागेचा उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला तिथे घर बांधायसाठी कोणी त्रास नाही द्यावा, हेच आमची मागणी आहे. आम्हाला कुठल्याच गोष्टीचं मागणी नाहीये. तुम्ही या संदर्भात पाठपुरावा केला असेल, तुम्ही काही कागदपत्र दाखल केलं असेल की या ठिकाणी तुमचा अधिवास होता, इतक्या वर्षापासून होता, मात्र तरी तुम्हाला ती जागा न देण्याचं कारण काय? आम्ही ग्रामसेवक दादांना बी सांगितलं, प्रशासक दादांना बी सांगितलं की आम्हाला घरकुल आलंय, आम्हाला घर बांधू द्या. तर ते म्हणताय की हे नाही, दुसरी जागा देऊ. आम्हाला पैशांचा धाक दाखवताय, आम्हाला टोचर करताय की इथे नाही भेटणार, तिथे नाही भेटणार. आम्ही खूप 6 ते 7 महिन्यापासून फिरते. आम्ही इकडे तिकडे फिरून सुद्धा आम्हाला पोलिसांची धमकी द्यायला प्रयत्न केला आहे. तिथं पोलीस येत आहे, सर्व गोष्टीवरून टोचर करताय. आम्ही अनुसूचित जाती, आम्ही तिथे लहानपणापासून, आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे लहानपणापासून आम्ही वागून एवढं सहन करून सुद्धा आम्हाला तिथे कुठल्याच गोष्टीची न्याय भेटत नाही. आम्हाला ते न्याय पाहिजे फक्त. आपण पाहू शकता की आज 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आहोत. एकीकडे देश इतका प्रगती करत आहे, आज सायन्स कुठे जात आहे आणि आजही त्याच जुनी परंपरा, त्याच रूढी, त्याच गोष्टी, म्हणजे आजही जातीवाद आज आपण शहरामध्ये नाही ग्रामीण भागात अधिक फोफावला असताना आपण पाहत आहोत. म्हणजे मुळात मुद्दा असा आहे की या प्रकारे एका म्हणजे वरिष्ठ जातीच्या धर्माचं घर आपल्या बाजूला असेल तर एक जो खालच्या जातीचा जर घर असेल तर त्या ठिकाणी त्यांना जागा देणार नाही. हा ही खूप मोठी म्हणजे शोकांतीची बाब आहे. एका प्रकारे हा खूप मोठा अन्याय आहे. दादा, या संदर्भात आपण काय सांगणार? मी खरंच आपण बोलले दादा की शोकांतिका आहे की आज 21व्या शतकामध्ये सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात जातीवाद पसरलेला आहे. या अनुसूचित जाती जमातीचं त्या ठिकाणी घरकुल मंजूर झालेलं होतं आणि यांची वळजा पाळण्याची जागा सांभाळून ठेवली होती कित्या वर्षापासून. यांनी त्या ठिकाणी काय मागत होते की आम्हाला फक्त घर बांधू द्या. त्या ठिकाणी ते प्रशासक आणि ग्रामसेवक दोघं मिळून यांना ते धमकवत आहेत. वारंवार त्यांना नोटिसा पाठवतात की इथे घर बांधू नाहीतर तुम्हाला शिष्टमंडळाची कारवाई करण्यात येईल, तुमच्यावर 353चा गुन्हा दाखल होईल, अशा अनेक प्रकारे त्यांना ते धमकवण्यात येत आहे. आणि ते काय मागतायत, एक ज्या हजारो वर्षापासून ज्या लोकांना दारिद्र्यामध्ये ठेवण्यात आलेलं, अशा लोकांना जे शासनाने मंजूर केलेलं घरकुल, त्यासाठी हे शासनाची जबाबदारी आहे आणि शासनच त्यांना धमकवत आहे की तुम्ही इथे घर बांधू नये, नाहीतर तुम्हाला 353 वगैरे असे गुन्हे दाखल करू. त्या ठिकाणी एक शासकीय काहीतरी मंगल कार्यालय की असं काही बांधण्याचे ते नोटिसा पाठवत आहे त्यांना. अशिक्षित बिचार त्यांना काही कळत नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुवर्ण समाज आहे, अनुसूचित जाती जनजातीचा समाज कमी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो आणि हे लोक असे काहीतरी कौभांड करून संघटन करून ते काहीतरी ठराव मंजूर करून घेतात. यांचं घरकुलाचं कामाला सुरुवात होते 24 तारखेला आणि 26 तारखेला एक ठराव मंजूर करतात. सांगा बरं काही कुठल्या पद्धतीचं हे कारभार चालू आहे प्रशासक आणि ग्रामसेवकाचं? मुळात आपण पाहू शकता की आज देशामध्ये ज्या प्रकारे म्हणजे एका व्यक्तीला घर अपेक्षित असेल, म्हणजे आज सरकारने ज्या प्रकारे घरकुल योजना राबवली आणि या योजनेच्या माध्यमातून शासकीय पद्धतीने कामकाज चालतं, मात्र याच योजनेचा लाभ एक सर्वसामान्य माणसाला न होता यासाठी देखील शासनाचा वापर केला जातो. ही खूप अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि या आगामी काळामध्ये आपण बघावं की या देशामध्ये काय चाललेलं आहे. हे एका ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा अगर जातीवाद होत असेल, एक सामान्य जे मागास जातीच्या लोकांना येणार त्यांना घर जागा मिळणार नसेल, तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे. मी चिंतन खैरनार, सामान्याचा आवाज. जय भीम.